किती करून राहिले आई माझ्यासोबत, काहून अशा करून राहिले आवाल्या. मी काही बोलूही शकत नाही त्याले. सागरजीचं काम आहे ना मनाचं. सागरजी एक शब्द नाही बोलून राहिले. आता कोणतं सगळं मलाच करायला लागून राहिलं. किती जाणून बुजून करते, जाणून बुजून कपडे ठेवते, जाणून बुजून उशिरा आंघोळ करते. एवढा राग करा लागते. किती राग करून राहिल्या मायावाल्या. मला नांदूत देत नाही म्हणते त्यावाल्या. तोंडावर म्हणते तू कशी राहतं तर मी पाहतो. सागरजीला काही सांगू शकत नाही, कारण की सागरजी सध्या तर माझ्याकडून बोलणारच नाही. मी त्यालाही म्हणू शकत नाही काही. त्याला जर सांगितलं तर ते म्हणून तू हे नाटकं चालू झाले का. काय करू मी आता, मला काही समजत नाही आहे. काय झालं तुला लढाले? आता कोण लढून राहिली? आता काय झालं तुला लढाले? काही नाही झालं मला सागरजी, काही नाही झालं. मला असंच लढाचं मन झालं म्हणून मी लढून राहिली. मला काहीच नाही झालं आणि तुम्ही मला विचारू नका. विचारता कायले मला, नाटक कायले करून राहिले विचाराचे. तसे बी तर तुम्ही माझ्या रागच करताना सर्वे करते तसे. आई पण माझ्या राग करता, तुम्ही पण राग करता. विचारता कायले, सर्व तर माहीत आहे तुम्हाला. मी काहून रडून राहिली, कायच्यासाठी लढून राहिली तर तरी पण विचारून राहिले तुम्ही मला. रडू नको राणी, तू रडू नको. मला सर्व दिसून राहिलं, पण मी काही बोलू शकत नाही. आईले काही दिवस ते करण रागतो याला, काही दिवस बोलणे काय करण जास्तीत जास्त. तुले किती करा लागून राहिलं. आईन मी ना आपण हाव किती. आई बाबा तुम्ही एवढेच जण आहे ना. आता बहिणी नाही, बहिणी गेल्या. मग एवढं काम तुला जड होते का? दिसून राहिलं ना मला डोळ्यानं. पण मी काही बोलू शकत नाही. तू माझ्या विचारतो का? तसं नाही सागरजी, मी सगळं सहन करतो. आईचं सहन करू शकतो, मी बाबाचं सहन करतो. पण तुम्ही बी माझ्यासोबत प्रेमानं बोलत नाही सागरजी. तुम्ही बी माझ्या रागच करता. किती वेळा म्हटलं मी तुम्हाला, मायवाली चुकी झाली. आता याच्यानंतर कधी चुकी करणार नाही मी. तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवली, पण तुम्ही बी नाही मायवाला हे करून राहिले, मला माफ नाही करून राहिले. घरात कोणी चांगलं बोलत नाही माझ्यासोबत सागरजी. मी तुटून गेल्यासारखी गेली. त्याच्यानंतर तू खरंच करशील नाही ना राणी अशी? कधीच करशील नाही ना? माझ्या मतानं ऐकत जाशील ना? तू मला एवढं सांग फक्त. तुम्ही मला फक्त माफ करा सागरजी. तुम्ही मला माफ केलं ना तर मग मी सगळं सांभाळून घेतो. फक्त तुम्ही मला माफ करा. आईचं सगळं सहन करतो मी. फक्त तुम्ही मला एक वेळा माफ करा. झाली माझ्याकडून गलती सागरजी. बरं ठीक आहे, मी तुला माफ करतो. माझ्या मनावर डबल ठेवून मी तुला माफ करतो राणे. पण डबल अशी गलती झाली नाही पाहिजे तुझ्याकडून. काय माझ्या म्हणण्यानुसार तू वागली पाहिजे. माईवाली फक्त एवढीच अपेक्षा आहे. सागरजी मी खरंच तुमच्या मतानंच ऐकीन आता कधीच नाही करणार अशी. मला आता सगळं बितलं मायावर. मी नाही करणार आता कधीच अशी. मी चांगलीच वागणार ना. आईसोबत मी चांगलीच राहतो. आईले तुला कसं पटवायचं, काय पटवायचं हे तू कर. कारण की मी तुला काहीच याच्यात मदत करू शकत नाही. काहून का मी बोलायला गेलो तर आई मलाच बोलते आणि मलाच म्हणते तू बायकोच्या मतानं ऐकतो. मी दोन्ही इकडून पिसतो. त्याच्यामुळे ना तुम्ही सासूच्या आणि तुझ्या मनात मध्ये कानी पाडू नको. तुला तिच्यासोबत काय करायचं, काय बोलायचं, कसं तिला समजावून सांगायचं हे तू काय. फक्त मला टेन्शन नको देऊ आणि मी तुला याच्यानंतर काही वाईट बोलणार नाही. समजलं? फक्त तू आई ना बाबासोबत चांगली राह आणि त्याचं कर. आणि 2 शब्द बोलली आई तर उलट उत्तर देऊ नको. तिच्या मतानुसार वाग. मी उत्तर नाही देत त्याला सागरजी. तुम्ही माझ्या राग करून राहिले, माझ्यासोबत बोलून नाही राहिले ना. मला त्याचं लय वाईट वाटून राहिलं. मी आईले उत्तर नाही देत. तुम्ही मला माफ केलं ना सागरजी. आता खाली नका झोपू, तुम्ही इथंच झोपा वरतं. एवढ्या सिरियस मध्ये बी तू काय अशी बोलतो? अहो इथं झोपणार आहे मी, कुठं जाणार आहे? राग होता माझ्या मनात म्हणून मग हे झालं ते. हसू नका तुम्ही सागरजी. तुम्हाला नाही माहीत तुम्ही असे वागले माझ्यासोबत ना तर मला किती अंदरून बेकार वाटत होतं. बरं नाही हसत झाली का? तुझी कामं का अजून राहिली काही करायची आजची? आज काही कामं करायची आहे का झाली करून आली सगळे? नाही, आई ओरडते ना म्हणून आज सगळेच केले मी ना कामं. बरं ठीक आहे, झोप तू तिकडून, मी बी झोपतो. आणि रडणं बंद कर आता. रडू नको. रोशनी गेली, तिची आत्या आली ना, चारू आत्या, तर ती भेटायला गेली. तर मी म्हटलं आताची गेली म्हणून का कपाटातल्या 2 साड्या काढल्या ह्या तुझ्यासाठी ठेवलेल्या आणि आणल्या तुझ्यावाल्या घरी. आणाले आवडल्या का तुला? चांगल्या आहे ना या? मस्त आहे. माय बाई चांगल्या आहे म्हणतो तू साड्या. किती मस्त साड्या आहे बाई ह्यावाल्या, भारी भारी. एवढ्या चांगल्या साड्या माझ्यासाठी घेतल्या तू ना, सांगितलं नाही हो बाई मले. किती मस्त साड्या आहे हो. हे लालवाली तर खूपच मस्त वाटते हो. ही वाली पैठणी होय वाटते. पैठणी नाही
हो ना हो, पैठणी वेळेस माग गेलो नाही होतं का ज्योतीच्या वेळेस, ज्योतीच्या पोराचं नाव ठेवणं होतं ना, तेव्हा गेलो होतो. आणल्या बिचारे, त्या नावाची आणली होती एक न एक माय नावाची. तर आता त्या भाऊजी म्हणे देऊन दे म्हणे तिले दोन्ही बबिताले. म्हणून मग का नाही मी त्या दिवशी म्हणलं तुले देतो म्हणून, पण हे रोशनीच्या समोर देता येत नाही ना, त्या घरी गेल्यावर देईन बा म्हणलं, म्हणून आता आणून दिले. मनी गिने का हो जवाई, मग घरी आल्यावर तुले घरी आणून दिलं मी ना, तर काही मनी गिने बोले गेले काही शिवा गिवा दे का मग नंतर? माय नाही शिवा एक शब्द नाही बोलला म्हणलं. मग पिंकीचा बाप माझ्यासोबत बबिता बबिता बबिता, कांदे चिरून देणं काय ना आलू चिरून देणं काय, अंधण ठेवलं भाताचं, तांदूळ टाकून दिले. माय 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 पातच राहिली वा पिंकीच्या बापाकडे. बापा बापा म्हटलं एवढी कशी काय सेवा करून राहिली मायवाले म्हणलं. हो का हो? अंदन गिंदन कांदे गिंदे आलू गिलू चिरचार करून दिली का हो? बबिते गिलास पाणी नाही घे स्वतःच्या हातानं. आणि काल रात्री तू मला आणून दिलं ना, तर मला बबिते म्हणे स्वयंपाक करव, त्या हातचा म्हणे किती दिवस झाले जेवलो नाही म्हणे, आण म्हणे मी करू लागतो. आणि माय मांग 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 फिरून राहिले होते. माय मला हसाई आले, पण मी शब्द बोललीच नाही, काही शब्द अजूनही नाही बोलली. बबिता आता सोडून दे बोलायचं, मनात नाही ठेवायचं. जाणून बुजून आपण गोष्ट काही वाढवायची नाही, शांत याच्यात घ्यायचं. आता म्हणे ना तुझा बाई मारणार नाही, बोलणार नाही जास्त, मग पाहायचं अजून एक वेळा त्याचं. बोलायचं आपण, बोलल्यावर बोलायचं, असं अबोला नाही ठेवायचं बाई. नाही बोलीन हो बाई, मी बोलीन नाही तर काय, आता एकच घरात राहा लागते, नवरा बायको होय, बोलणार नाही तर काय बोलीन. पण थांब ना 2-3 दिवस, म्हणजे त्याचं त्याला समजलं पाहिजे. मग रोशनी कुठं गेली? तिच्या आत्याला भेटायला. मग तिच्या आत्या ते चारू आली का हो बाई? तू भेटली का तिले? नाही हो, जाईन म्हणलं. आता किती दिवसाच्या बाद आली होती, जाईन ना आरामशीर. राहील नव्हते, एवढ्या लवकर जाणार आहे का? काल तर आली ती सकाळी, या आले. जाईन 8 वाजता भेटायला. तिला भेट घेऊन या लागन, नाही तर ते चंदा म्हणून ना मले माई ननद आली तर भेटायला नाही आली म्हणून, आणि हे म्हणून रोशनी माई सासू गेली नाही, माई आत्या आली तर म्हणून नाही का जा लागन ना. जाईन संध्याकाळी जाईन. येईन ना बाई तिला भेटायला येईन ना. चांगली आहे हो ते चारू, मला आवडते ते स्वभाव, मस्त आहे. चालशील तर लवकर स्वयंपाक पाणी करजो आणि ये जो, जाऊन बसू. कारण की तिला गोष्ट माय गोष्टी करायला बसली का लवकर येऊ देत नाही. बस नव निर्मला बाई ना, बसू नव निर्मला बाई, अशीच करते. बरं करीन ना, लवकर करीन. चाल बाई, जातो घरी मी. ते सूरज आला असन तर लाकड तरी फोडून मागतो 2-4. अहो मोठे आहे, चुलीत मावत नाही ना, काही नाही त्या, आणि पेटतही नाही माय. तर त्याला बारीक बारीक तुकडे करून मागतले तर पेटन तरी ते, म्हणजे लहान तुकडे बरं, तर त्याला फोडून मागतो मी. समोर गेल्याशिवाय ते फोडतच नाही व त्याच्या मांग लागा लागते. लय बापाकडून होते का ह्या वयात लाकडं बाकडं फोडणं, म्हणून त्यालाच फोडायला लावतो. त्याच्या मांग लागल्याशिवाय फोडणारच नाही. बरं ठीक आहे ना, जा ना तर जा. अहो आत्या तुले नाही माहित, एकदम लपंडर पोट्ट आहे. हिनं जे पोट्ट पसंत केलं ना ते रावल्या, एकदम लपंडर पोट्ट आहे. पहिले एका पोरीसोबत त्यानं का लपड केलं आणि उठून पळालं ते वालं. नाही जी पप्पा, सगळं खोटं आहे ते. त्या पोरीचीच गलती होती. ती पोरगी चांगली नव्हती म्हणून त्यानं सोडून गेला तो. तिच्यापेक्षा मोठी तर होतीच होती, पण ती गाणी चांगली नव्हती स्वभावाने. तिचं कॅरेक्टरलेस होती म्हणून तो सोडून गेला होता. त्यानं सगळं सांगितलं मला, माझ्याजवळून काही लपून ठेवलं नाही पप्पा. बाई पोरगी टर आपल्या बापासोबत ना मायसोबत बिंदास बोलून राहिली बाई. आणि माय तर मोठी रागानं पाहून राहिली बाई हे वाली. चारूबाई काऊन पाहून राहिली एवढी रागानं, काय माहित का बाई, आमच्यावरच राग काढते का काय, तर काय माहित. चारूबाई भाऊ, आम्हाला खरंच काही माहित नव्हतं. परवाच्या दिवशीच माहित पडलं. जी यायचं वाला माहित असतं तर तुम्हाला फोन केला असता, पण तुमच्या पोरीनंच फोन केला सोनम ना. बरं झालं म्हणा, मी करणारच होती फोन करणार होती, पण तुम्हाला असं वाटलं तुम्ही आम्हाला दोष द्यान का काय बा. नाही वहिनी, तुम्हाला कशाला म्हणणार आहे, तुम्हाला नाही म्हणत आहे आम्ही, तुमच्यावर रागही नाही. तुम्हाला कशाला म्हणणार आहे, तुम्ही थोडी सांगितलं तिला असं काही करायचं, तुम्ही थोडी सांगितलं. आता ते त्याचे बरोबरीचे आहे ते, तर आता मायबापालेच ऐकत नाही तर काय तुम्हाला ऐकणार आहे ते. तिनं फोन केला त्याच्यानंतर आम्ही इकडं तातडीनं आलो. नाही तुम्हाला दोष द्यायला आलोच नाही आम्ही. पहिली गोष्ट तुम्हाला दोष नाही देणार आम्ही, कारण की तुम्ही कामाधामाचे लोक, तुम्हाला कशाला दोष देणार आहे. तुम्हाला माहित असतं तर तुम्ही पहिलेच सांगितलं असतं म्हणा आम्हाला. तसं वगैरे काही नाही, तुम्हाला दोष नाही देत. पोरीसोबत बोलायचं होतं ना, बोलावलं का नाही. ती मला म्हणत होती की 2 वर्ष लग्न नाही करायचं मला पप्पा, म्हणून मी पाहुणे वगैरे काही हे नाही केले. मागं तुम्ही सांगितलं पोलीस आहे, पण तिची इच्छा नव्हती करायची म्हणून मी राहू दिलं. नाही तर त्याच्यापेक्षा चांगले पाहुणे आहे.
पाहतो म्हटलं तर तिला लग्न करायसाठी, पण मी म्हटलं पोरीची इच्छा आहे शिकायची, जाऊ दे बा तिच्या पायावर उभं होऊ द्या. पण हे पोरीनं मधातच आणलं ना आपल्या, त्याच्यामुळे या लागलं. तिनं सांगितलं मला सगळं काही. पप्पा मला पण शिकायची इच्छा आहे ना, मी पण शिकणार ना. पण पप्पा तुम्ही ऐका ना माझ्या मतानं. तुला इतकं मारीन ना मी सोनम, इतकं मारीन का नाही लक्षात ठेव तू. हा बिलकुल बोलायचं नाही तू. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही इथं पाठवलं तुला. तू काय केलं हे? हा काय केलं काय तू हे? मम्मी ऐक ना ग. मम्मी चांगला मुलगा आहे ना तो. मी त्याच्यासोबत करणार मम्मी लग्न. मी नाही करणार दुसऱ्यासोबत. मम्मी चांगला आहे ना ग तो मुलगा. थांबायला पण तयार आहे 2 वर्ष. पण तुम्ही त्याला सांगा की मी माझं लग्न त्याच्यासोबत करून द्या. मी नाही करणार दुसऱ्यासोबत लग्न मम्मी. एक नंबरचा कॅरेक्टरलेस आहे आत्या तो. चांगला पोरगा नाही आहे तो. राहुल्या बदमाश आहे एक नंबरचा. नुसता पोरी फिरवते. चुपचाप राहणारी तू काही मधात करतात ना आलाय का? त्याला बोलू दे ना, तिला बोलू दे तिच्या माय बापासोबत. तू काही मधात करतो रे शाईनी आव्हानाचा. तिला माहित असं ना तू कसा आहे कसा नाही. तर आपल्यापेक्षा जास्त ओळखून राहिली आता ती. त्याले राहू दे ना. तसा काही बेकार नाही आहे ते पोरग. कोण म्हणते बेकार आहे म्हणून? तुला लाज नाही वाटत का ग सोनम? हा मम्मी पप्पाच्या समोर तू बोलून राहिली ना. तुला लाज नाही वाटत? थोडी तरी शरम कर ना. हा आमची वाली लाज काहीतरी बाळग. मम्मी मी जे खरं आहे ते सांगत आहे ग तुला. मी सांगितलं तुला मला त्याच्यासोबत लग्न करायचं. मला नाही करायचं दुसऱ्यासोबत लग्न मम्मी. मी नाही करणार दुसऱ्यासोबत लग्न मम्मी. पप्पा सांगा ना तुम्ही. बोला ना काहीतरी पप्पा. पप्पा सांगा ना मम्मीला समजावून सांगा ना. चांगला मुलगा आहे. तुम्ही एकदा भेटा ना त्याला. पप्पा चांगला मुलगा आहे तो. पप्पाकडे कशाला बघते? माझ्याकडे बघ. पप्पाला कशाला विचारून राहिली? मला सांग ना, मी आहो ना इथं. चारू शांत आहे ना बोल ना. शांत आहे ना बोल. तेवढे काही वाईट पोरग नाही आहे ते. चांगलं पोरग आहे ते. एक वेळा झालं होतं त्याचं. ते तेवढं वयाचं नाही होतं ते पोरग. आणि ते पोरगी खरंच आहे. ते सोना म्हणून राहिली ना का नाही. ते पोरगी बरोबर नव्हती. ते पोरगी बरोबर नव्हती म्हणून ते त्याला तिने सोडून उठून पाहिलं होतं. मग आता लय दिवसाच्या बाद आलं का नाही. तर त्याला ड्युटी पाणी घे आहे. चांगलं कमावते गिमवते पोरग ते. पण प्रायव्हेट ड्युटी आहे, सरकारी नाही आहे त्याची. नाही पोरग गिरग चांगलं आहे. मानादानाचं आहे. बोलते गेल ते चांगलं. नाही जे खरं आहे ते मी सांगणार म्हणा. ते नाही का पोरगी बरोबर नव्हती बाई. चारू बाई पोरगी बरोबर नव्हती. जिथे बारी खरंच नव्हती बरोबर पोरगी. पण बेटा तू काय म्हटलं होतं मला? तुला शिक्षण पूर्ण करायचं आणि हे काय तू मधातच आणलं ग तुझं? हा आमच्यासोबत तू असे विश्वासघात करून राहिली तू. तुला मला म्हटलं होतं ना 2 वर्ष पप्पा माझं वाला लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. आणि आता स्वतःच तू हे करून राहिली. मला शिकायचं आहे. मला शिकायचं आहे. शिकायचं होतं ना तुला. हे काय करून राहिली तू फालतूचीपणा? जाऊ द्या बाई चारू. तसंही बिकानी त्याच्यावाल्या माय बापांनी का पोरगी पाहिली त्याच्यासाठी. चांगली पोरगी आहे म्हणे. त्याची माय सांगे पोरगी गिरगी चांगली आहे म्हणे ते. तर त्या पोरीसोबत त्याचं वाला अजूनपर्यंत जुडलं नाही. पण थोडं आहे त्याचं वालं जुडण्यासारखं हाय वाटते. तर त्या पोराच्या मायनं समजावलं ना सोनमले. समजावलं. त्या अंता नाही समजावलं. तुम्ही तर ओळखता चांगले आहे ना. अच्छा म्हणजे अंता वहिनीचं पोरगं आहे का? अंता वहिनीचं म्हणजे अनिल भाऊचं पोरगं आहे का? बाई अनिलचंच पोरग आहे. राहुल म्हणते त्याला. त्याचं राहुल नाव नाही का? असं हो का? नाही लहानपणी पाहिलं होतं मी ना. आता नाही पाहिलं. लहानपणी पाहिलं होतं बा त्याले. पप्पा तुम्हाला सगळं माहित पडलेलं आहे. मी त्या मुलाशिवाय लग्न नाही करणार. अगर त्या मुलाचं दुसऱ्या इकडे लग्न झालं ना पप्पा मी नाही करणार दुसऱ्यासोबत. तशीच राहील. पण नाही करणार मी दुसऱ्यासोबत लग्न पप्पा. तुम्हाला माहित आहे मी नाहीच करणार म्हणून. थोबाडच फोडते मी. थांब तुझं थोबाडच फोडते सोना. वरतोंड काढून बोलून राहिली तू. थांब तुझं थोबाड फोडतो मी आता. चुप राह ग तू चारू. थांब मला बोलू दे. तिच्याशी बोलत आहे ना मी. बोलू दे. तिचं काय म्हणणं आहे काय नाही मला ऐकायला लागेल ना. तू कशाला तिला थोबाड फोडते की म्हणता? त्याच लाडानं वाया गेली ते. माहितीये का? तुमच्या लाडानं वाया गेली ते म्हणून अशी करून राहिली. अरे तर त्या मुलाला भेटायला काय प्रॉब्लेम आहे? तुला भेटू तसंही त्याच्या आई वडिलाला त्याला पाहू तसंही कसं आहे का आहे बा म्हणून थोडं. हे बघ सोनम तू म्हणतो ना तर ठीक आहे. आम्ही त्या मुलाच्या घरी जायला तयार आहे. त्याला पाहायला भेटायला तयार आहे. त्याच्या आई वडिलासोबत ते बोलायला तयार आहे. पण जर का आम्हाला तो मुलगा आवडला नाही ना तर तुला सगळं काही विसरावं लागेल. कबूल आहे का? पप्पा तू चांगला आहे पप्पा. मला माहित आहे पप्पा तू चांगला आहे. पेपे तू चांगला आहे पप्पा. आम्हाला तर पाहू दे कसं आहे कसं नाही. तर तुझ्याच मतान चांगला आहे का तो? ओरडते कशाला का तू चारू तिच्यावर? मी बोललो ना तिच्यासोबत. मग तू कशाला ओरडून राहिली?